वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे डॉक्टर दौलतराव सोनूजी आहेर अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कसमादे परिसर विकास मंडळ डॉक्टर दौलतराव सोनूजी आहेर अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्स्ना सूर्यवंशी व प्राथमिक मुख्याध्यापिका पुष्पा देवरी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी श्रीमती सूर्यवंशी यांनी लोकमान्य टिळक यांचे विचार आत्मसात केले तर आपण भविष्यात नक्कीच पुढे जाऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले। लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर आधारित अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी अधीक्षक अधीक्षिका सर्व शिक्षक ते कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी। He was key figure in Indian National Congress. Tilak was part of the Islamic fashion within the Congress. He was promoted the boycott and Swadeshi movements. Tilak was the Islamic fashion within the Congress. The British saw as the Congress father of unrest. Thank you all. ठणकावून सांगणारे थोर क्रांतिकार देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी योगेश कोल्हे इयत्ता 10वी। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान देशभक्त यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते। ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते। त्यांना अन्यायाविरुद्ध फास चिड होती। Lokmanya, which literally means accepted by the people. Tilak was born as Keshav Gangadhar Tilak. Tilak was born as Toges advocates of Swaraj in my birthright, and I shall have it is will remember in have it is will have it is well remember in India even today. Ratnagiri in Maharashtra to a Brahmin family. His father was a famous school teacher and a Sanskrit scholar who died when Tilak was 16. His billion Robert of Home and Tilak who graduated from Deccan College Pune in 1877. Tilak was among one of the first generation of Indians to receive a college education. Thank you all of you. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।